कामोठ्यात 22.35 तोळ्याच्या सोन्याच्या चोरीचा तपास अखेर उलगडला आहे। पोलिसांनी शेजारीच राहणाऱ्या महिला मोनिका दिघे हिला अटक करून संपूर्ण चोरीचा ऐवज जप्त केला आहे। फिर्यादी सविता मस्कर या 16 ते 26 सप्टेंबर दरम्यान घराबाहेर असताना आरोपी महिलेने विश्वासाने दिलेली घराची चावी वापरून घरात प्रवेश केला आणि तब्बल 22 तोळ्यांपेक्षा जास्त सोन्याचे दागिने लंपास केले। फसवणुकीला झाकण्यासाठी आरोपी महिलेने स्वतःच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज नष्ट केले। इथपर्यंत थांबली नाही तर तपासादरम्यान बँक खात्याचे स्टेटमेंटही छेडाछाड करून खोटे सादर केले, असा धक्कादायक तपासात उघड झाले आहे। पोलिसांच्या 2 विशेष पथकांनी तांत्रिक तपास, सीसीटीव्ही अनालिसिस आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी महिलेचा सहभाग निश्चित केला। अटक झाल्यानंतर आरोपीकडून संपूर्ण 22.35 तोळ्यांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे। तपासात गंभीर फसवणुकीच्या कृत्यामुळे भादवीचे कलम 316(2), 338, 340(2) वाढवण्यात आले असून आरोपी महिला न्यायालयीन पोलीस कोठडीत आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांच्या टीमने यशस्वीरित्या उघडकीस आणली आहे। कामोठे पोलीस स्टेशन या ठिकाणी दिनांक 27/9/2025 रोजी फिर्यादी श्रीमती सविता मस्कर यांच्या तक्रारीवरून CR नंबर 197/2025 भारतीय न्याय संहिता कलम 305 अन्वये आपण दाखल केलेला होता। या गुन्ह्याच्या तपासादरम्यान यातील ज्या फिर्यादी आहेत तर त्यांनी त्यांच्याच घरासमोर राहणाऱ्या एक जी महिला आहे त्यांच्याकडे आपल्या घराची विश्वासाने चावी सुपूर्द केलेली होती आणि सदर महिलेने दिनांक 16/9/25 ते 26/9 या दरम्यान नवरात्रीच्या दरम्यान 17 तारखेला त्या चावीच्या साह्याने फिर्यादीचा घरामध्ये प्रवेश करून तिच्या बेड खाली जे दागिने ठेवलेले होते तर त्या दागिन्यांची चोरी केलेली आहे आणि कुणालाही याबाबत संशय येऊ नये म्हणून तिने ते साधारण 10 ते 15 मिनिटाचं जे सीसीटीव्ही फुटेज होतं, सोसायटीचं फुटेज आहे तर ते देखील डिलीट केलं आणि त्यानंतर त्याच फिर्यादी सोबत हे रात्री एकत्र जेवायला देखील गेलेले होते। या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलीस आयुक्त माननीय श्री मिलिंद भारंबे सर, पोलीस आयुक्त माननीय श्री संजय एनपुरे सर आणि माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 प्रशांत मोहिते सर यांनी वेळोवेळी आम्हाला सूचना दिलेल्या होत्या। त्या सूचनेच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे मॅडम आणि PI गुन्हे मनोहर पगार यांचे आपण पथक तयार केलेले होते आणि त्यानुसार यातील तांत्रिक विश्लेषण तसेच प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्याची आपण उकल केलेली आहे। यामध्ये त्यांच्या घराच्या समोर राहणारी जी महिला आहे तर ती यामध्ये आरोपी म्हणून निष्पन्न झालेली आहे आणि त्या महिलेला आपण 27/11/25 रोजी अटक केलेली होती। यामध्ये माननीय न्यायालयाने 2/12/25 पर्यंत आपल्याला पोलीस कस्टडी दिलेली होती। या महिलेने यापूर्वी आपल्याकडे तपासादरम्यान काही बँक स्टेटमेंट्स दिलेले होते तर त्यामध्ये देखील तिने अल्टर केलेले ते बँक स्टेटमेंट होते। आपण बँकेकडनं ओरिजिनल डॉक्युमेंट्स कलेक्ट केल्यानंतर आपल्याला या प्रकारचा जो अल्टरेशन आहे तर ते आढळून आलेला आहे। त्याच पद्धतीने तिने जे सीसीटीव्ही फुटेज आहे तर त्यामध्ये देखील छेडछाड करून ते डिलीट केल्याचे निष्पन्न झालेलं आहे। त्यामुळे या सदर गुन्ह्यामध्ये आपण भारतीय न्याय संहितेचे कलम 316(2), 338 आणि 340(2) हे कलम देखील आपण वाढ केलेली आहे आणि सदर महिलेकडून सदर जी आरोपी महिला आहे तर तिने जे चोरलेले जवळपास 22.35 तोळ्याचे दागिने आहेत 100% मुद्देमाल आपण रिकव्हर केलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास हे कामोठे पोलीस स्टेशनचे API श्री गणेश दळवी हे करत आहे। ब्युरो रिपोर्ट कामोठे, पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।